सोशल मीडिया म्हणजे फक्त करमणूक नाही तर अनेक नात्यांची सुरुवात इथं होते. पण याच सोशल मीडियावरच्या एका प्रेमकथेचा असा काही भयानक शेवट झालाय ज्यानं सगळेच हादरले आहेत. एका विवाहित महिलेनं आपल्या पतीला सोडलं, आपल्या 6 महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेतलं, पण पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या काळजात धस्स होईल. ही कथा आहे एका महिलेची जी सहारनपूर जिल्ह्यातील छन्नो गावात राहत होती. तिचा संसार सुरळीत चालू होता, पण इंस्टाग्रामवर तिची ओळख एका अनोळखी तरुणाशी झाली. सुरुवातीला मैत्री, मग बोलणं आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं तिलाही कळलं नाही. हे प्रेम इतकं खोलवर रुजलं की तिनं आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. नेमकं घडलं काय तर सहारनपूर जिल्ह्यात राहणारा इम्रान हा तरुण आपली पत्नी आणि 6 महिन्यांच्या समीर नावाच्या मुलासोबत राहत होता. पीडित पती इम्राननं दिलेल्या माहितीनुसार 12 जुलैला त्याची पत्नी गंगोह इथं औषध आणण्याच्या बहाण्यानं 6 महिन्यांच्या मुलाला सोबत घेऊन घरातून बाहेर पडली. मात्र उशीर होऊन देखील ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी सगळीकडे शोधाशोध केली, पण काहीच पत्ता लागला नाही. शेवटी 22 जुलैला गंगोह पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलाच्या बेपत्ता झाल्याची औपचारिक तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला आणि महिलेची मोबाईल लोकेशन हापूर जिल्ह्यात ट्रेस झाली. पोलिसांनी कारवाई करत 26 जुलैला हापूरच्या मुदाफरा गावातून या महिलेला विशाल नावाच्या तरुणाच्या घरातून सुखरूप शोधून काढलं. मात्र आश्चर्य आणि चिंतेची बाब म्हणजे त्या महिलेसोबत तिचा 6 महिन्यांचा मुलगा समीर नव्हता. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्या महिलेनं कबूल केलं की तिची काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून विशाल नावाच्या तरुणाशी ओळख झाली आणि त्यांचं रूपांतर प्रेमात झालं. पोलिसांच्या चौकशीत चिमुरड्याच्या मृत्यूमागचं भीषण सत्य बाहेर आलं. 12 जुलैच्या रात्री ती महिला आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला घेऊन मेरठच्या सोहराब गेट बस स्थानकावर प्रियकर विशालला भेटली. तिथं पोहोचल्यावर आरोपी विशालनं महिलेला स्पष्ट सांगितलं की तो या मुलाला आपल्या घरी किंवा सोबत ठेवू शकत नाही. त्यानंतर तो मुलाला त्याच्या एका मित्राकडे सुरक्षित सोडण्याचं नाटक करून सोबत घेऊन गेला. दुसऱ्याच दिवशी मेरठच्या सोहराब गेट परिसरातील एका नाल्यातून 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्रियकरानंच आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी या निष्पाप बालकाला नाल्यात फेकून देऊन हत्या केल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना तिथले CEO शशिप्रकाश शर्मा यांनी सांगितलं की पीडित पती इम्रानच्या तक्रारीच्या आधारे गंगोह पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करण्यात आलाय. हत्येची आणि मृतदेह सापडण्याची मुख्य घटना मेरठच्या नौचंदी थाना क्षेत्राशी संबंधित असल्याने या गुन्ह्याची संपूर्ण फाईल आणि कागदपत्र पुढच्या तपासासाठी मेरठ पोलिसांकडे पाठवण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत आणि समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.